नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। हो, तुम्ही थंबनेलला पाहिलात ना, अगदी बरोबर आहे। आपण गव्हाच्या पिठामध्ये दही घालून ना अगदी हॉटेलचा पदार्थ करणार आहोत, जे की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो। मग चला तर पाहूयात नेमका तो कसा बनवायचा। सुरुवातीला आपण इथे एक मोठं भांडण घेऊयात आणि इथे आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ। तुम्ही हा पदार्थ ना मैद्यापासून बनवलात तरी सुद्धा चालेल। हॉटेलमध्ये तर मैद्यापासूनच असतो, पण आपण घरच्या घरी गव्हाच्या पिठाचा करणार आहोत, अगदी स्वस्तात मस्त असा। आता बघा इथे एकूण 2 कप इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलंय। त्याच्यामध्ये आपल्याला पाव चम्मच इतका बेकिंग सोडा, अर्धा चम्मच इतकी बेकिंग पावडर आणि चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चम्मच इतकं। आता हे सुके जिन्नस ना आपण पिठामध्ये सुरुवातीला मिक्स करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला तेल। तर तेल बघा पोहे खायचा चमचा असतो का नाही, त्यांनी 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे। आता तेल सुद्धा छान असं आपण ह्या पिठामध्ये ना मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही। तर 2 कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप इतकं दही वापरलेलं आहे। दही आंबट किंवा जास्त दिवसाचं नसावं, ताजं फ्रेश असं दही असावं। दही घातल्यानंतर ना आता आपल्याला पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण चमच्याने मिक्स करून घेतलं। चमच्याने आपल्याला हे पीठ मळता येणार नाही, त्याच्यामुळे आपण आता हातानेच पीठ मळून घेणार आहोत। पण पीठ मळण्यासाठी इथं आपल्याला वापरायचं आहे दूध। तर इथं बघा 1 कप इतकं दूध घेतलंय, त्याच्यातलं थोडं थोडं करून दूध घालायचं, एकदम दूध घालायचं नाही। म्हणजे काय नाही, दही जर तुमचं पातळ असेल तर दुधाचं प्रमाण जरा कमी लागेल, त्याच्यामुळे थोडं थोडं करून घालायचं आहे। तर इथं बघा 1 कप इतकं दूध घेतलं होतं ना, त्याच्यातलं अर्धा कप इतकं दूध वापरलं आणि अर्धा कप आपलं दूध हे राहिलेलं आहे। आता बघा आपलं हे पीठ मळून झालं, तर वरून जे राहिलेलं आपलं थोडंसं तेल होतं ना, ते लावून छान असं पुन्हा पीठ मळून घेऊयात। याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं आपण हे भिजत ठेवणार आहोत, म्हणजे छान असं पीठ भुजलं जाईल। आता बघा इथं 5 मिनिटानंतर आपलं हे पीठ फुललेलं आहे, म्हणजे छान असं भिजलेलं आहे आणि आतून बघा भुसभुशीत झालेलं आहे। आपल्याला ह्या रेसिपीसाठी ना हे पीठ असंच हवं, अगदी भुसभुशीत आतून। आता हे पीठ फुललंय ना, म्हणून आपण आणखीन थोडंसं मळून घेऊयात, म्हणजे छान चिकनं असं हे पीठ होईल। आता ह्याचे आपण गोळे करून घेणार आहोत। आपण चपातीला हुंडा घेतो ना, त्याच्यापेक्षा जरा छोटा हुंडा घेऊन ह्याचे गोळे करून घेणार आहोत। आता इथं मी गव्हाचं पीठ वापरलं, तिथं तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा वापरून सुद्धा हा पदार्थ करू शकता। 2 गोळे करून घेतलेत, आता हे बाजूला ठेवूयात। आता आपल्याला लागणार आहे पोलीपाट बेलणं। आपण केलेला गोळा होता ना, तो घेऊन थोडासा मळून घेणार आहोत। ह्याच्यावरती आपल्याला सुकं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि जशी आपण पुरी लाटतो ना तशी लाटून घ्यायची आहे। आता तुम्हाला इथं थोडक्यात समजलं असेल आपण नेमकं काय करतोय। तर आज आपण करत आहोत हॉटेल स्टाईल नान। बघा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण नान मागवतो, पण ते नान किती महाग असतात, पण घरच्या घरी आपण स्वस्तात मस्त असे नान करणार आहोत। आता बघा जशी पुरी असते का नाही तशी लाटून घेतले, पण नान आपले जरा लांबट असतात म्हणून इथं मी लांबट आकार ठेवलाय। जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशी पुरी लाटली। आता ह्याच्यावरती ना थोडंसं पाणी ब्रशने लावून घेतलेलं आहे आणि इथं बघा काळे तीळ, ह्याला कलोंजी सुद्धा म्हणतात, ते भुरभुरून घेतली। बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून घेतली आणि थोडंसं आपण लाटून घेऊयात। पाणी लावल्यामुळे ना ह्याच्यावरचे तीळ आणि कोथिंबीर आहे ना ते चिटकून बसते, निघली जात नाही म्हणून। आता बघा हे लाटून झाल्यानंतर पाठीमागच्या बाजूला असताना आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। तर इथं एका वाटीत पाणी घेतलं, इथं ब्रशने पाणी लावून घेत आहे, म्हणजे ना हा नान आपल्या तव्याला चिटकला जाईल, म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आता हे पाणी लावलेली बाजू ना तव्यावरती खाली आली पाहिजे। तर बघा गॅस चालू करून तवा ठेवलेला आहे, तवा गरम झाला का पाणी लावलेली बाजू ना तव्याला चिटकली पाहिजे, म्हणजे हा नान ना आपला तव्याला चिटकला जातो, तो निसटून निघत नाही। मध्यम गॅस ठेवलेला आहे आणि नानवरती बघा असे बुडबुडे बबल्स आले की आपल्याला हा तवा उचलायचा आहे आणि बघा गॅसच्या आचेवरती ना असं शेकून घ्यायचं आहे। आता तुम्हाला ही जर पद्धत आवडत नसेल तर पुढे दुसरी पद्धत सांगितलेलीच आहे। जर तुमच्याकडे चूल असेल तर चुलीवर नान करून तुम्ही अरावरती शेकून घेऊ शकता, अगदी उत्तमच आहे। तर इथं माझ्याकडे चूल नसल्यामुळे गॅसवरतीच बघा आपण अशा प्रकारे हे नान करून घेऊ शकतो। बघा तवा सगळीकडे फिरवायचा आहे आणि म्हणजे सगळीकडे नान हा आपला शेकला पाहिजे। नानला कलर छान आलाय असं समजायचं, आपला नान तयार झालाय। आता उलतानाने तव्याला चिटकलेला नान काढून घ्यायचा आहे। आता बघू शकता जसं हॉटेलमध्ये मिळतो तसा अगदी नान झालेला आहे आपला। हॉटेलमध्ये फक्त मैद्याचा असतो आणि आपण गव्हाचा केलेला आहे। आता नान बघा खाली काढून घ्यायचा, मग ह्याच्यावरती तुम्हाला तूप, तेल, बटर काय लावायचं ते लावू शकता। तव्यामध्ये नान असताना लावायचं नाही। तव्यामध्ये नान असताना तुम्ही तेल, बटर किंवा तूप लावलात ना तर दुसरा नान ना तव्याला चिटकणार नाही, तो निसटला जाईल, मग दुसरा होणारा नान हा व्यवस्थित होणार नाही, म्हणून नान हा खाली घेऊनच त्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता बघा इथं आणखीन एक नान करून घेतला।
गॅसच्या आचेवरती म्हणजे आपल्याला पूर्ण जवळ तवा न्यायचा नाही, वरूनच असा नान हा आपला शेकून घ्यायचा आहे. आता बघा सगळीकडे असा तवा फिरवल्यामुळे ना छान असा नान हा आपला शेकला जातो. बघा वा, छान नान इथं आपला तयार झालेला आहे. हा सुद्धा नान खाली काढून ह्याला सुद्धा तेल लावून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकता. बघू शकता अगदा हॉटेल स्टाईल आपल्या स्वस्तात मस्त हा नान तयार झाला. आता तुम्हाला सांगितली ही पहिली पद्धत. तर जर तुम्हाला ही पद्धत आवडत नसेल तर तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते. ह्याला कुलछा सुद्धा म्हणतात बरं का. तर आता आपण तोच पाहणार आहोत. तर बघा आणखीन एक हुंडा घेतला त्यातलाच. आता बघा इथं जेवढ्या चपातीला घेतो त्याच्यापेक्षा थोडा कमी घेतलाय. सुकं पीठ भुरभुरून ह्याची आपण एक पुरी लाटून घेऊयात. पुरी लाटून झाल्यानंतर ना ह्याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल सगळीकडे लावायचं कडेपर्यंत, म्हणजे आपला जो कुलछा आहे ना तो छान टम्म फुगणारा होतो. तेल लावून झाल्यानंतर ना आपल्याला सुकं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि जसं आपण पुरणपोळीला हुंडा करतो का नाही, अगदी तसा हुंडा करून घ्यायचा आहे. बघा ह्याची घडी घालत अशा प्रकारे हा गोळा करून घ्यायचा. हुंडा करून झाल्यानंतर ना आपण ह्याच्यावरती गव्हाचं पीठ थोडंसं भुरभुरूयात आणि जशी पुरी करतो का नाही अगदी तशी लाटून घेणार आहोत. जास्त जाड ठेवायची नाही आणि जास्त पातळ सुद्धा ठेवायची नाही. तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटणार, ह्याच्यात काही शंकाच नाही. चला बघू, पटकन सबस्क्राईब करा. बघा आता तुमच्यासोबत बोलूसपर्यंत छान हिताची एक पुरी लाटून घेतली. ह्याच्या आपल्याला कडा झाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान आपला हा कुलछा फुलला जातो. वरून थोडंसं ह्या पुरीला आपण पाणी लावून घेणार आहोत आणि वरून कलोंजी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून घेणार आहोत आणि थोडंसं बेलनं फिरूयात, म्हणजे नाही चिटकलं जाईल. पाणी लावल्यामुळे चिटकलं जातं म्हणून पाणी लावायचं. आता आपण अगोदर पाठीमागच्या बाजूला पाणी लावत होतो ना, आता इथे पाठीमागच्या बाजूला आपण पाणी लावणार नाही. आता इथं आपला लाटून झालेला कुलछा तव्यावरती घालून घेतलेला आहे. गॅस मध्यम ठेवला आहे. थोडेसे वर बबल्स आले की हे पलटी करून घेणार आहोत. त्याच्या अगोदर ना नानची आपण वेगळी पद्धत पाहिली, म्हणजेच की गॅसवरच्या आचेवरती शेकण्याची. पण आता आपण गॅसच्या आचेवरती शेकणार नाही. पलटी करून झाल्यानंतर वरून आपण इथं तेल लावलेलं आहे. तुम्ही तूप किंवा बटर लावू शकता आणि दुसरी बाजू चेंज करून पुन्हा वरतून तेल लावायचं आहे. आता बघू शकता अगदी टम्म फुगणारे इथं आपले कुलछे तयार होतात. हॉटेलमध्ये जाताना खाण्यासाठी ते किती महाग असतात. पनीर भाजी किंवा व्हेज कोल्हापुरी ह्याच्यासोबत खायला आपल्याला नान किंवा कुलचे हवेच असतात. पण तुम्ही आता घरच्या घरी करणार ह्याची मला खात्री आहे. बघू शकता अगदी टम्म फुगणारे इथं आपला हा गव्हाचा कुलछा तयार झाला. छान दोन्ही बाजू खरपूस अशा शेकून घेतल्यात. आता तुम्हाला आणखीन एक दाखवते कुलछे किती टम्म फुगणारे होतात. इथं बघा आपण एकच पीठ मळलं आणि त्याच्यापासून दोन प्रकार पाहिले. ते म्हणजे गॅसच्या आचेवरती आपण नान केले आणि त्याचबरोबर तव्यामध्ये इथं कुलछे केले. आता तुम्हाला दोन्हीपैकी कुलछे किंवा नान काय आवडले ते कमेंट करून नक्की सांगा. पण माझ्या म्हणण्यानुसार तर ना शक्यतो करून हे तव्यावरती शेकवलेलं खावावं. कारण ना गॅसच्या आचेवरती कुठलाही पदार्थ आपण शेकून घेतला तर गॅसमधून जे निघणारे घटक आहेत ना ते डायरेक्ट आपल्या पदार्थामध्ये जातात. त्याच्यापासून आपल्या शरीराला हानी होऊ शकते. म्हणून शक्यतो करून गॅसवरच्या आचेवरचं न खाता आपण तव्यावरती जेवढं करून खाता येईल तेवढा प्रयत्न करावा. बाकी तुमची चॉईस आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारचे आवडतात ते तुम्ही करून खाऊ शकता. आता इथं बघा बरेच असे तुम्हाला कुलछे दाखवले, अगदी टम्म फुगणारे गुबगुबीत होतात. आता इथं सगळे कुलछे आणि नान करून घेतले. आता इथं मी हातात घेतल्यानंतर तुम्हाला समजत असेल किती हे मऊसूद गुबगुबीत असे झालेत. मोडून सुद्धा दाखवते. बघू शकता पदर छान सुटलेत, छान खरपूस असे हे आपले कुलछे भाजून घ्यायचे. आता ह्या टम्म फुगणाऱ्या कुलछ्यांसाठी एक लाईक बनतो, पटकन एक लाईक ठोका बघू. आता इथं बघा सगळे तर मी कुलछेच करून घेतलेत आणि नान फक्त 2 इथं करून घेतलेत तुम्हाला दाखवण्यासाठी. आता बघू शकता इथं नान सुद्धा आपले किती दिसायला छान दिसतात, अगदी हॉटेलमध्ये मिळतात ना तसे. आणि खरं सांगू का, हे कुलछे नान हॉटेलमध्ये किती महाग असतात पण आपण घरच्या घरी अगदी स्वच्छतेची काळजी घेऊन स्वस्तात मस्त आपण नान आणि कुलछे केलेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. कुठल्याही व्हेज भाजीसोबत हे नान आणि कुलछे खायला एकदम टेस्टी लागतात. मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मग आपला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.